गावाला आल्यानंतर देखील पप्पा सतत काही ना काहीतरी काम करत होते. घरात बंद पडलेला फॅन होता. मला पप्पा म्हटले, "चल रिपेअर करून घेऊन येऊयात." म्हणून मग आम्ही खर्ड्याला रिपेअरिंगच्या दुकानात गेलो. तर तिथं गेल्यानंतर हा टेलिफोन दिसला, ज्याच्यात ₹1 टाकून 60 सेकंद बोलायला मिळायचे. पूर्वी हा टेलिफोन मी खूप वेळा वापरलेला आहे. मी तो टेलिफोन पाहतोय तोपर्यंत इकडे त्यांनी फॅन रिपेअरिंगला घेतला. तो म्हटला, "थोडा वेळ लागेल, तोपर्यंत तुम्ही या फिरून." मग म्हणून आम्ही मग खर्डा बस स्थानक वगैरे फिरायला गेलो. तिथं पाहिलं तर खूप सारे प्रवासी वगैरे या बस स्थानकावरती दिसले आणि मग तिथं लगेच केश कर्तनालयाचं दुकान दिसलं. अर्थात कटिंगचं दुकान दिसलं. म्हटलं चला आता दाढी कटिंग वगैरे करूयात. खूप केस वाढली होती म्हणून मग कटिंग करायला बसलो आणि मग ते म्हटले की तुम्ही पुण्याचे तर तुम्हाला स्टाईल वगैरे मारायची असेल तर त्याच्यामुळे मी करत नाही. पण म्हटलं आम्हाला स्टाईल वगैरे काय नाही, डायरेक्ट मशीन मारून टाका. म्हणून मग डायरेक्ट टक्कल वगैरे केलं, दाढी वगैरे काढून टाक. जर नवीन लुक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. त्यानंतर पप्पा म्हटलं आपलं गावाकडचं घर आहे, त्याचा कलर वगैरे गेलेला आहे, म्हणून मग घराला कलर वगैरे मारू. म्हणून मग पेंट वगैरे आणायला गेलो. एका ठिकाणी पेंट मिळाला आहे म्हणून 2-3 दुकानं फिरलो आणि शेवटी तो पेंट मिळाला. तो पेंट वगैरे घेतला आणि म्हटलं चला आता घरी जाऊयात आणि पेंट वगैरे करता येईल. आणि मग नंतर परत रिपेअरिंगच्या दुकानात गेलो. तोपर्यंत फॅन काही रिपेअर झाला नव्हता. मग म्हटलं काय करायचं, तर मग म्हटलं थोडं ऊन होतं म्हणून लस्सी वगैरे घेतली. लस्सी वगैरे पिलो आणि थोडं थंड झालो आणि म्हटलं चला आता जाऊयात घराकडे. मग कलर वगैरे घेतला, फॅन वगैरे घेतला आणि घराकडे निघालो. तर खूप जोराचा पाऊस चालू झाला होता. मग वाटलं आता काय घराला कलर देणं होत नाही, म्हणून मग आहे असा कलर घरात ठेवला.